जालंधरमध्ये भंगार समजलेला 105 वर्ष जुना जर्मन लांज बुलडॉग HL12 हा ट्रॅक्टर 1.25 कोटी रुपयांना विकला गेलेला आहे। हा ट्रॅक्टर 1921 मध्ये जर्मनीच्या मॅनहाइम येथे हेनरिक लांज कंपनीने बनवला होता। अमेरिकेतील एका खरेदीदाराने तो विकत घेतला आहे। आता हा ट्रॅक्टर कॅलिफोर्नियातील एका प्रसिद्ध कृषी संग्रहालयात प्रदर्शनासाठी जाणार आहे। लोकांना भंगार वाटणारी ही वस्तू आज जगभर चर्चेचा विषय बनलेली आहे। व्हायरल व्हिडिओमुळे ही बातमी सर्वत्र पसरली। आता या ट्रॅक्टरचे वैशिष्ट्य काय आहेत? हा ट्रॅक्टर 12 हॉर्स पॉवरचा सिंगल सिलेंडर हॉट बल्ब इंजिनचा असून तो सुरू करण्यासाठी इंजिन गरम करावे लागते। कमी वेगात ही खूप कामे करतो। शेती नांगरणे, पाणी पंप, गिरणी चालवणे असे अनेक तो कामे करायचा। 1921 ते 1950 पर्यंत बनवलेल्या या मालिकेतील ट्रॅक्टर जगात खूप दुर्मिळ आणि मौल्यवान आहे। जर्मन शेती तंत्रज्ञानाचे प्रतीक मानले जातात। मुळात ब्रिटिशांकडे असलेला हा ट्रॅक्टर नंतर पंजाबच्या एका शेतकऱ्याकडे आला। शहीद भगतसिंग चौकाजवळील एका जुन्या इमारतीत दशकानुदशके हा ट्रॅक्टर गंजलेल्या अवस्थेत पडला होता। लोक त्याला भंगार समजायची, मुले त्यावर खेळायची। त्याचा मालक 40 वर्षापूर्वी अमेरिकेत स्थायिक झाला होता। त्यामुळे इथे कोणतीही त्याची किंमत त्या ट्रॅक्टरची कोणीही किंमत ओळखली नाही। स्थानिक लोकांसाठी तो ट्रॅक्टर म्हणजे फक्त जुनी वस्तू होती, पण ट्रॅक्टर प्रेमींसाठी तो खजिना होता। सुमारे 2.5 महिने आधी एका इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरने व्हिडिओ टाकला आणि तो व्हायरल झाला। जालंधरचे स्थानिक काउन्सिलर पुनीत वढेरा यांनी ही व्हिडिओ बनवले। मुंबईतील एका कंपनीने सुरुवातीला 2 लाख रुपयांची मागणी केली होती, पण मालकाने नकारले। 17 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकेतील खरेदीदाराशी व्हिडिओ कॉलवर बोलून 1.25 कोटी रुपयात विक्री झाली। जगभरातील विंटेज ट्रॅक्टर ग्राहकांनी ही बातमी पसरवली। 18 फेब्रुवारीला क्रेनने ट्रॅक्टर उचलून मुंबईकडे बंदरावर नेला। तिथून जहाजाने कॅलिफोर्नियाला पाठवण्यात आला। आता तो कॅलिफोर्निया कृषी संग्रहालयात हेनरिक ट्रॅक्टर कलेक्शन मुख्य आकर्षण बनणार आहे। आपल्याला जे भंगार वाटत होते ती वस्तू कोट्यधीश बनणारी ठरेल, ज्याची जालंधरच्या लोकांना आश्चर्य वाटते। जुन्या वस्तूंची किंमत ओळखणे किती महत्त्वाचे आहे या घटनेतून दिसते। आदित्य गौतम स्पष्ट करतात की सुरुवातीला त्यांना धक्का बसला, नंतर दुसऱ्या दिवशी त्याच मुंबईतील फर्मने 28 लाख रुपयांना ट्रॅक्टर खरेदी करण्याची ऑफर दिली। पण ट्रॅक्टर मालक वाट पाहत होता। त्याने विचार केला की ट्रॅक्टरमध्ये इतके काय खास आहे। मग काही दिवसांनी त्याला अमेरिकेतून फोन येऊ लागला। कंपनी त्याला 1.25 कोटी देऊ करते। त्यानंतर तो ट्रॅक्टर विकण्यास सहमत होतो। अमेरिकन कलेक्टर फर्म त्याला या लांज बुलडॉग HL12 ट्रॅक्टरबद्दल सांगते की जो 1920 मध्ये पहिल्यांदा बनवलेला जर्मन ट्रॅक्टर होता। हा कच्च्या तेलावर चालणारा पहिला ट्रॅक्टर होता आणि कोणत्याही तेलावर, अगदी वनस्पती तेलावर आणि टाकाऊ तेलावरही चालू शकतो। हा जुना ट्रॅक्टर असून जर्मन क्रांतीचा तो पुरावा आहे। तो हेनरिक लेज यांनी तयार केला होता। ट्रॅक्टर 1.25 कोटीमध्ये खरेदी केल्यानंतर आता अमेरिकेतील कॅलिफोर्निया कृषी संग्रहालयात ठेवण्यात येईल। द ट्रिब्यूननेही या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे। त्यांनी स्थानिक नगरसेवक आणि ट्रॅक्टर मालकाच्या शेजाऱ्यांशी या प्रकरणाबाबत बातचीत सुद्धा केली होती। 18 फेब्रुवारी रोजी सकाळी ट्रॅक्टर क्रेनने उचलून मुंबई बंदरात नेण्यात आला। तिथून तो कॅलिफोर्नियाला नेण्यात येईल। अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे। अक्षरशः तो जुना ट्रॅक्टर वाटत होता, परंतु त्याच जुन्या ट्रॅक्टरने शेतकऱ्याला आज करोडपती केलेला आहे। हा खूप दुर्मिळ ट्रॅक्टर आहे, त्यामुळे आता शेतकरी करोडपती झालेला आहे। जुनं ते सोनं यालाच असं एक म्हण आहे, तीच प्रत्ययाला इथे आलेली आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। चॅनलवरती पहिल्यांदा असेल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या।